कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाऱ्या रंकाळा तलावात अजूनही सांडपाणी मिसळतंय। एकीकडे लाखो रुपये खर्च करून रंकाळ्याचं सुशोभीकरण केल्याच्या गप्पा मारल्या जातात, पण दुसरीकडे रंकाळ्याचं मूळ दुखणं अजून सुटलेलं नाही। श्याम सोसायटी नाल्यातील सांडपाणी आज थेट रंकाळ्यात मिसळू लागलं, कारण या नाल्यात घातलेला मातीचा बंधारा वाहून गेला। परिणामी रंकाळ्याच्या प्रदूषणात भर पडत असून सद्यस्थितीत दररोज सुमारे 21 लाख लिटर सांडपाणी रंकाळ्यात मिसळतंय। त्यामुळे रंकाळा प्रदूषणाच्या बाबतीत मरणासन्न अवस्थेकडे निघाला आहे। रंकाळा तलाव म्हणजे खऱ्या अर्थानं कोल्हापूरचं वैभव आहे। निसर्ग सौंदर्य, जैव विविधता, मुबलक पाणी, मोकळी हवा अशा अनेक वैशिष्ट्यांनी रंकाळ्याचा परिसर कुणालाही भुरळ घालतो। पण गेल्या काही वर्षात रंकाळ्यात सांडपाणी मिसळल्यानं प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे। विशेषतः रंकाळ्याच्या काठावरील रहिवासी भागातून मिसळणारं सांडपाणी हे रंकाळ्याचं दुखणं आहे। श्याम सोसायटी नाला म्हणजे तर रंकाळा प्रदूषणाला सर्वाधिक जबाबदार घटक आहे। श्याम सोसायटी नाल्यामध्ये मातीचा बंधारा घालण्याचे आदेश आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले होते। त्यानुसार घातलेला बंधारा गेल्या वर्षी पावसात वाहून गेला। त्यानंतर नाल्यात पुन्हा मातीचा बंधारा घातला। 2 दिवसांपूर्वी झालेल्या वळीव पावसाच्या दणक्यानं हाही बंधारा वाहून गेला। त्यामुळे पुन्हा एकदा श्याम सोसायटी नाल्यातून येणारं सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळतंय। वास्तविक रंकाळ्याचं जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे। पण इकडून तिकडून माती आणायची आणि बांध घालायचा असा हास्यास्पद प्रकार सुरू आहे। बांध फुटल्यानंतर आज पुन्हा हजारो लिटर घाणेरडं दुर्गंधीयुक्त पाणी थेट रंकाळ्यात मिसळतंय। एकीकडं रंकाळ्याच्या बाह्य सौंदर्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च होतोय, पण रंकाळ्यात मिसळणारं सांडपाणी रोखण्यासाठी 1 रुपयाचाही निधी खर्च होत नाही। आता तर 5 कोटी रुपये खर्चून रंकाळ्यात कारंजा उभारण्याचं काम सुरू आहे। सुशोभीकरण करण्यास विरोध नाही, पण रंकाळ्याचं अस्तित्वच टिकलं नाही तर त्या सुशोभीकरणाचा उपयोग काय? श्याम सोसायटीच्या बाजूच्या नाल्यातून या तलावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी आज मिसळताना आढळून आलं। ॲक्च्युली हा बंधारा जो घातला होता तिथं पुढं त्या ब्रिजचं काम चालू आहे। त्या नाल्याच्या तिथं ते ब्रिजचं काम चालू असताना तिथं नाला घातला होता, काही महिन्यापूर्वी बंधारा घातला होता। पण हा बंधारा हा फुटलेला नसून हा फोडलेला आहे बंधारा, आणि हा बंधारा फोडल्यामुळं सगळं दूषित पाणी पूर्णपणे रंकाळ्याच्या तलावात मिसळते। जवळजवळ रंकाळ्याच्या परिघात असणाऱ्या विविध नाल्यातून 21 लाख लिटर दूषित पाणी, गटारातलं पाणी, घाण पाणी हे तलावात मिसळते दररोज। एका बाजूला रंकाळ्याच्या सुधारणा मोठ्या प्रमाणात चालू आहेत, फाउंटन चालू आहे, एका बाजूला पथदिवे चालू आहेत, एका बाजूला रंकाळ्यावर विविध प्रकारचे काहीतरी आकर्षक अशा लोकांना बघण्यासारख्या गोष्टी होत असताना, लोकप्रतिनिधी करत असताना, दुसऱ्या बाजूला मात्र ही दुरावस्था थांबणार आहे का नाही हा खरा प्रश्न आहे। प्राथमिक अंदाजानुसार सध्या रंकाळ्यात रोज 21 लाख लिटर सांडपाणी मिसळतंय। श्याम सोसायटी नाल्यासह आजूबाजूच्या काही नाल्यातून येणारं दूषित पाणी रंकाळ्याचा गळा घोटत आहे। याच रंकाळ्यात कधी काळी जलपर्णीचा कहर झाला होता। लाखो रुपये खर्चून जलपर्णी काढून रंकाळ्याचा श्वास मोकळा केला, पण रंकाळ्याच्या बाजूनं वाहणाऱ्या नाल्यातील सांडपाणी रोखण्यासाठी ना महापालिकेला बुद्धी होते, नाही लोकप्रतिनिधींना इच्छा। त्यामुळे रंकाळा पुन्हा मरणासन्न अवस्थेकडे जाण्याची भीती आहे। रंकाळा प्रेमींनी आत्तापासूनच त्यासाठी आंदोलनाची धार वाढवणं गरजेचं आहे।